भी टांग ऊपर, ऐसी वाली बात है। आता बातमी चंद्रपूरमधून येते. चंद्रपूरमध्ये काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. खासदार प्रतिभा धानोरकरांनी स्वतंत्र गट स्थापन केलाय. 13 नगरसेवकांना घेऊन नागपूरच्या विभागीय कार्यालयात त्यांनी गट स्थापन केला. त्याचवेळी वडेट्टीवार गटाचे नगरसेवकही विभागीय आयुक्त कार्यालयात पोहोचले. आमच्याकडे 16 नगरसेवक असल्याचा दावा करत धानोरकरांचा गट स्थापन करून देऊ नये अशी मागणी वडेट्टीवार गटातल्या नगरसेवकांनी केली. चंद्रपूरमध्ये काँग्रेसचे एकूण 27 नगरसेवक निवडून आले. काही नाही, पक्ष आदेशानुसार ज्या पद्धतीनं माननीय प्रांताध्यक्षांना सांगितलं त्या पद्धतीनं असं ठरलं होतं की गटनेता हा प्रदेशाध्यक्ष देणार, महापौर हा माझा होणार आणि स्टँडिंग कमिटीचे चेअरमन हे आदरणीय विजूभाऊ यांचा होणार. त्यानुसारच सगळं ठरल्यानंतर या गोष्टी आता वेळेवरती त्यांनी गटनेत्याची मागणी केली. पण गटनेता प्रांताध्यक्षांना सांगितलं होतं की ना धानोरकरच्या गटाचा राहील ना वडेट्टीवारच्या गटाचा राहील, गटनेता हा प्रांताध्यक्ष देईल आणि प्रांताध्यक्षांना जे नाव दिलं त्याच नावाचा गटनेता आम्ही या ठिकाणी देऊन रीतसर आम्ही पक्षाचा गट या ठिकाणी फॉर्म केला. तर चंद्रपूरमध्ये आता वंचित आणि ठाकरेंच्या शिवसेनेने 8 सदस्यांचा गट स्थापन करत मोठी खेळी केली आहे. आम्हाला महापौर पद देणाऱ्याला पाठिंबा देऊ अशी भूमिका या नव्या गटाने घेतली आहे. याआधीच काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह आहे, त्यामुळे त्यांचं अंतिम समीकरण ठरलेलं नाहीये. या नव्या गटाच्या स्थापनेमुळे चंद्रपुरात भाजपलाही सत्ता स्थापनेची संधी आहे. आम्ही काँग्रेसला विचारणा केली आहे. काँग्रेसने नाही म्हटलं तर आमच्यासमोर इतर पर्याय खुले आहेत असा इशाराही वंचितच्या नगरसेवकांनी दिला. आम्ही निवडणुकीच्या पूर्वेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी म्हणून युती म्हणून निवडणूक लढलो होतो आणि त्याच माध्यमातून आम्ही 8 तिकीटा तिथं जवळपास जिंकलो. त्याच्या 6 हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे आणि 2 वंचित बहुजन आघाडीचे, असे म्हणून टोटल 8 सीटा आम्ही आज आमच्यासोबत त्याचा गट स्थापन केलेला आहे. आणि गट नेता म्हणून आम्ही राहुल विरुटकर जे शिवसेनेचे नगरसेवक आहे यांना गट नेता म्हणून मान्यता मिळाली आहे त्यांना. आता अकोल्यामधनं मोठी बातमी आहे. अकोला महापालिकेत भाजपचा सत्तेचा मार्ग मोकळा झालाय. अकोल्यात शरद पवारांच्या